शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की, महात्मा बसवेश्वर महाराज की, सकल साधु संत महाराज की। हर 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 दोनों हात वर करून म्हणायचं हर 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 हर। भारत माता की वंदे वंदे। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यावावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वागर्थ विवसं संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। पावन क्षेत्री कोला या नगरी सर्व देवतांचे देव महादेव शंभो महादेव यांच्या परिसर पावन सानिध्यामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून तुम्हा सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही, तरी सुद्धा ज्या ज्या भक्तांना या ठिकाणी ऐकू येते त्यांनी जे ओळख लोक आहेत त्यांना नंतर तुम्ही सांगा माझा प्रवचन। लक्षात आलं का? किती लोकांना ऐकू येते थोडा हात वर करून सांगा। बरंच ऐकू येईल। ध्यानपूर्वक ऐकल्यानंतर सगळ्या गोष्टी ऐकू येते, प्रेमाच्या गोष्टी ऐकू येते, द्वेषाच्या गोष्टी ऐकू येत नाही। झगडा जोरात माणूस करते की सावकाश करते? झगडा करणारा माणूस, झगडा करणारा माणसाचा आवाज लहान राहते की काय मोठा राहते? मोठा राहते। ठीक आहे, झगडा करणारा माणूस दूर राहते की का जवळ बसून झगडा करते? एकदम तोंडाला तोंड चिटकून झगडा करते।
आणि काय त्याला ऐकू येत नाही का त्या प्रकारे त्यांना शिवे देते. लक्षात आलं का? झगडा केले की नाही कधीतरी? थोडं करून बघा. तर ज्या ठिकाणी द्वेष आहे, प्रेम नाही, प्रेमाचा भाषा एकदम हळू असते. प्रेमाचा भाषा कधी ऐकला का तुम्ही? प्रेमाचा भाषा भयानक हळू राहते. जास्तीत जास्त ज्यांच्या प्रती आपला प्रेम असते कसं बोलतात माहित आहे? बरी हो का? किती हळू बोलला तरी सुद्धा ते कानात ऐकू येते. त्या प्रकारे भगवान शंभू भोलेनाथ कोणाचा अंकित आहे? जोरात वर्णणारा माणसाच्या ते गोष्टी ऐकू शकत नाही. शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा आठविता पोटी धावे तयाचे संकटी. पोटातून हाक मारणारा व्यक्तींचा आवाज देवापर्यंत पोहोचते. लक्षात आलं का? परा पश्यन्ते मध्यमा वैखरी 4 भाषा असते माणसाला. लक्षात आलं का? त्याला या वाणीला जे आपण बोलतो त्याला वैखरी बोलतात. वैखरी वाणी काही लोकांना जोरात वरडून सांगावं लागते. आई असते की नाही? आई माय इथं बसलेत ना सगळे आई. हे आई पोटातलं जे लेकरू आहे, पोटातील लेकरू, लेकराच्या सुख दुःख, लेकराच्या पोटातील भाषा आईला कळते. आता पाणीची गरज आहे, आता त्याला अन्नाची गरज आहे, आता त्याला झोपीची गरज आहे, त्याला अंतरण्याची गरज आहे, त्याला पांघरायची गरज आहे. लेकरू बोलत नाही, परंतु आई सगळ्या त्या लेकराच्या जो जीवनात घडणारा जे विचार आहे सगळे गोष्टी आईला कळते. आईला सांगायचं गरज नाही. तसं महादेव, शंभो महादेव जे आहे, या तोंडानं बोलणारा व्यक्तीला भाषा त्याला कळते न कळते मला माहिती नाही, भावनाचा भाषा कळते. महादेवाला कन्नड येते की काय, मराठी येते की का, तेलुगू येते का, इंग्लिश येते का, हिंदी येते का, उर्दू येते का, तमिळ येते का, संस्कृत येते का, कोणत्या भाषा येते महादेवाला? माय हर 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 हर. काळी टाळी का वाजलेत माहितीये का? कळस बसले तिथं. कळस बसविण्यासाठीची एवढं तळमळ होती. किती माय मंडळी आली तर बघा. माता सर्वत्र यत्तनोडी रडत्त नीने देवा सकलद विस्तार दरुहू नीने देवा. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो त्या त्या ठिकाणी मातृत्व दृश्य या ठिकाणी दिसू लागलेले आहे. नावच कोला आहे. कोला कोला आडवा जावं म्हणतात ना. कोला आडवा सापडलं आमचं काम फत्ते म्हणतात. तसं हे गावचं नावच कोला ठेवले. कोला आढळू दे न आढळू दे, गावचं नाव ठेवले की संपला. कोलाचं आठवण येते, सगळं काम फत्ता होऊन जाते. त्याकरता या ठिकाणी शंभो महादेव कोणाकोणाचा ऐकणार आहे? धरोनी अंतरी दृढ प्रेम. दृढ प्रेम, पक्का प्रेम पाहिजे. कच्चा प्रेम जमत नाही. लक्षात आलं का? म्हणून या तुमच्या प्रेमाच्या पोटी कोला या नगरी अनेक भाविक भक्त भावपूर्वक होऊन नितांत सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि निवांत वातावरण, महादेव कुठेही वातावरण निवांत हुडकतो. किती प्रसन्न वातावरण आहे बघा. जंगल में मंगल म्हटल्याप्रमाणे जंगलात
राहणारा जो महादेव आहे मंगलदायक असतात म्हणे. म्हणून त्या ठिकाणी जे वर मोठा महादेव कुठे पूर्ण मोठा डोंगरावर आहे, पहाडीवर बसलेले. तिथं समोर बी दिसलं पहाडी, त्याचा प्रकारे पहाडीवर देव बसले. परंतु महादेवाला महादेवी पार्वती माता प्रश्न केले. माय ऐकून आले का सगळे? सगळे तर ऐकत नाही, परंतु ऐकणारे जे लोक आहेत नंतर तुम्ही त्यांना सांगा. महादेवी प्रश्न केले महादेवाला. काय म्हणो? जगामध्ये सर्वात मोठं चीज कोणतं आहे? पार्वतीला वाटलं होतं महादेव म्हटलं तर मीच आहे, सर्वात मोठा मी आहे असं म्हणून महादेव म्हणतील म्हणून त्यांना वाटलं होतं. महादेव शंभो महादेव म्हणाला सर्वात मोठा चीज या भूतलावरती समुद्र मोठा आहे. पाहायला काय? समुद्र मोठा आहे. समुद्र मोठा आहे की भूमी मोठा आहे? काय शिकवले तुम्हाला स्कूलमध्ये? समुद्र मोठा सांगितले की का भूमी? समुद्र मोठा सांगितले. 3 भाग पाणी आहे, 1 भाग जमीन आहे. बरोबर आहे? तरी समुद्र मोठा होत नाही, कारण भूमीवर पाणी आहे की पाणीवर भूमी आहे? भूमीवर पाणी आहे की काय पाणीवर भूमी आहे? नाही, भूमीवर पाणी आहे. भूमीवर पाणी आहे म्हटलं तर 4 भाग भूमी, 3 भाग पाणी. कोणतं मोठं झालं? भूमी मोठं, समुद्रापेक्षा भूमी मोठं. ठीक आहे, भूमी मोठा आहे का विचार केलं? भूमीला उचलून घेणारा मोठा काय भूमी मोठं? कोण मोठे? भूमीला जो उचलून घेतो तो मोठा. तो कोण आहे? आदिशेष. आदिशेष डोक्यावर भूमीला घेऊन उभा आहे म्हणे. माय ऐकलं का? कोण मोठं झाले? भूमी मोठं की आदिशेष मोठं? आदिशेष. आदिशेष. आदिशेष इथं बघितलं मी, महादेवाच्या पिंडीवर आदिशेष आहे, सावली देऊ लागला आणि त्याच्या डोक्यावर भूमी उभा आहे. बर, आदिशेष मोठा की आदिशेषाला गुंडाळून अंगठी करून घालून घेणारा मोठं? कोण मोठे? आदिशेषाला गुंडाळून अंगठी करून, अंगठी म्हणतात तर काय म्हणतात त्याला? गुंडाळून बोटावर ठेवणारा मोठं का आदिशेष मोठं? अंगठी घालून घेणारा मोठं. अंगठी कोण घालून घेतली आदिशेषाला अंगठी करून? पार्वती माता त्याला अंगठी करून या बोटाला घालून घेतली म्हणे. बघा किती मोठा असेल पार्वती. बरं ठीक आहे, पार्वती मोठा की काय म्हणतात सती मोठं की पती मोठं? नवरा मोठं की नवरी मोठं? पती मोठं. तुमच्याकडे कसं आहे की पतीचा सेवा पत्नी करते की पत्नीचा सेवा पती करते? दुनिया उलटा चालले सत्ता प्रती विसरले. नवऱ्याच्या गोष्टी बायको ऐकत असेल तर बायको लहान, किंवा बायकोच्या गोष्टी नवरा ऐकत असेल बायको महान. तर पार्वती माता भगवान शंभूच्या गोष्टी ऐकत होती म्हणून पार्वती लहान, ईश्वर महान.
त्यावेळे शंभो महादेवा सर्वापेक्षा मोठा तू आहे किंवा तुझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे काय विचारले. लक्षपूर्वक आहे का. वेळ नसताना सुद्धा तुमचा वेळ घेऊ लागलो. तर महादेव म्हणाले, महादेवी ऐक, मी मोठा नाही. समुद्र घनबेंबेने धरे मेलड गित्तो नोडा, धर्या घनबेंबेने आदिशेषನ ಫಣಿಯ ಮೇಲಡಗಿತ್ತು ನೋಡ. ಆದಿಶೇಷ ಘನಬೆಂಬೆನೆ ಪಾರ್ವತಿಯ ಕಿರುಕುಣಿಯಾಗಿಪ್ಪನು ನೋಡ. ಪಾರ್ವತಿ ಘನ ಎಂಬನೆ ಪರಶಿವನ अर्धांगीಯಾಗಿಪ್ಪಳು ನೋಡ. परशिव घनबेंबेने देव मोठा आहे का विचार केला तर देव म्हणतो मी मोठा नाही. मग मोठे कोण आहे. देव दानव मानव. देव आहे, दानव आहे, मानव आहे, सर्वांमध्ये मोठा कोण आहे. तर प्रश्न केला तर महादेव सुंदर उत्तर देतो. ज्याने मजबूर करून महादेवाला मजबूर करून त्यांच्या मनात ठेवून घेतले तो मोठा आहे. कोण म्हणजे तुम्ही सगळे मोठा आहे म्हटले ते. त्या ठिकाणी तुम्ही का मोठा, कस काय मोठा झालात म्हटलं तर तुमच्या मनामध्ये महादेवाला तुम्ही ठेवून घेतलात म्हणून तुम्ही मोठा आहे. ज्यांनी मनामध्ये ठेवूनच घेतला नाही तो मोठा कसा होऊ शकतो. म्हणून भक्त मोठा की भगवान मोठं. भक्त मोठा की भगवान मोठं. भक्त मोठा आहे. नाहम वसामी कैलासे नमेरो नच मंदिरे मदभक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. पार्वती ऐक, येडे लोक समजतात कुठे कैलासामध्ये महादेव आहे म्हणून समजून घेतात. कैलासात मी नाही. नाहम वसामी कैलास नमेरो पर्वतावर महादेव आहे म्हणून समजून घेतात. त्या ठिकाणी बी नाही. लोक येडे लोक समजून घेतात मंदिरमध्ये देव आहे म्हणून समजतात, परंतु मंदिरमध्ये बी मी नाही. नच मंदिर आहे. मग नाही नाही म्हणू नका, आहे कुठं ते सांगा. मदभक्ता यत्र तिष्ठन्ति, माझा भक्त ज्या ठिकाणी वास करत आहे त्या ठिकाणी माझा निवास आहे. माझा वाराणसी ते आहे, माझा काशी ते आहे. म्हणून काशीमध्ये देव नाही, भक्ताच्या अंगणामध्ये देवाचा वास आहे. म्हणून महादेव सांगितले मी नाही. लक्षात आलं का. म्हणून देव अंकित तयाचा, महादेवाला काम लावणारे भक्त श्रेष्ठ आहे. म्हणून निरंतर पहा तुम्ही भक्त विजय म्हणून एक ग्रंथामध्ये कोणाचा विजय, देवाचा नाही, भक्तांचा विजय, भक्तीचा विजय आहे. आणि अशा प्रकारच्या भक्ती करण्याकरता कोला या नगरी अनेक माता या शिखरासाठी सेवा केलेली आहे. हर 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 हर. बघा सगळ्यांना ऐकू येऊ लागलं. आता ऐकू येऊ लागले, परंतु वेळाचा अभाव आहे. जवळजवळ 2-3 तासापासून या ठिकाणी तुम्ही बसून आहात, तरी सुद्धा एवढा गिराईकी सुद्धा मला मिळणं अवघड आहे. लक्षात आलं का. हे तर प्रयागराजासारखं या ठिकाणी संगम भरलेले आहेत. तर या ठिकाणी अनेक भाविक भक्तांचा संगम झालेले आहे. हा, हे कोणता संगम आहे. भक्तीचा संगम आहे. या ठिकाणी येणारा भक्त, या ठिकाणी येणारा भक्त त्यांना धोका होत नाही. त्या प्रयागराजमध्ये गेल्यानंतर धोका होऊ शकते. खोली जात जाय बुडून, खोली गेल्यानंतर त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू होऊ शकते.
परंतु या भक्तीच्या गंगामध्ये बुडलेले कोणीतरी आहे का? नाही, बुडून मेलेले कोणी नाही भक्तीमध्ये. त्या प्रकारे या ठिकाणी भक्तीचं नगर, या कोला या नगरी या ठिकाणी आपण जमलेले आहोत. या अंतर्गत अनेक माता सेवा केलेले आहे. मातांचाच सेवा का या ठिकाणी आवडते देवाला. शोभायात्रा काढत असताना पुरुष मंडळीच्या डोक्यावर कळश शोभा दिसते की काय महिला मंडळीवर? महिला मंडळीवर त्या डोक्यावरती कळश शोभा दिसते आणि शोभायात्रा मस्त निघत राहते. म्हणून आपल्या गावातील मंदिर म्हणजे प्रेमाचा प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे, श्रद्धाचा प्रतीक आहे, आस्थाचा प्रतीक आहे. म्हणून त्या कळशारोहणासाठी या महिलांचाच धन उपयोग करतात. त्यांच्याकडूनच ते कळस चढवावं म्हणून एक नेम आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी सेवा लाभलेली आहे. कारण माहेरमध्ये काय त्यांच्या प्रेम असते, ते प्रेम पुरुष व्यक्ती ते प्रेम देऊ शकत नाही. पुरुष पैसा देऊ शकतो परंतु प्रेम देऊ शकत नाही. परंतु प्रेमाचा पुथ्थली, प्रेमाचा प्रतिरूप म्हणजे माता मंडळी आहे. म्हणून या मातांच्या सेवा या ठिकाणी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शंभू महादेव कोणाच्या हृदय मंदिरामध्ये आहे? भक्तांच्या हृदय मंदिरीमध्ये महादेव विराजमान आहे. त्याचप्रमाणे आज बराच दिवसाचा जो इच्छा उಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯವ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಬಡವನಯ್ಯ ಎನ್ನ ಕಾಲೆ ಕಂಬ ದೇಹವೇ ದೇಗುಲ ಶಿರವೇ ಹೊನ್ನ ಕಳಶವಯ್ಯ. एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला. एक बसवांना कहाणी सांगितलं. हे जे मंदिर आपण बांधलेले आहोत, हे मंदिर बांधण्यासाठी फुक्कट झालं का मंदिर निर्माण? त्याला पैसा लागतो. ठीक आहे, मंदिर बांधलं तरच महादेव आम्हाला प्रसन्न होतो, नाहीतर प्रसन्न होत नाही का? एक संत सांगतात, एक संत काय म्हणतात, पैसा असलेले व्यक्ती भारी भारी मंदिर बांधू शकतात, पैसा नसलेले व्यक्ती मंदिर बांधू शकत नाही. मंदिर बांधलं तरच महादेव प्रसन्न होतो, बांधणं गेलं तर प्रसन्न होत नाही का? एक प्रश्न निघते. तर दुसरा एक पैसा नसलेले व्यक्ती एक मंदिर निर्माण करावा. दुर्डी लांब पकड थोडं. पैसा नसलेले व्यक्ती एक मंदिर निर्माण करता येते. सांगू काय तुम्हाला? आता कोणत्या गावातून आले की काही पत्ता नाही, लांब लांबून आलात. माहेरला येऊन या महादेवाचं दर्शन घ्यायचं असलं तर वर्षातून एक वेळ किंवा 2 वेळ तुम्हाला दर्शन घडते. बरोबर आहे. कधी कधी नवरा पाठवून दिलं तर ते बी आडमुठ सापडलं तर अवघडच आहे. कशाला जातीस तिकडे माहेरला म्हणून काय काय डेंजर माणसं पाठवून बी देत नाही. आता काय काय आई वडील माझ्या जवळ येऊन रडतात, महाराज आमच्याकडे मुलीला पाठवून द्यायला तयारच नाही, काय करावं काही कळणं गेले. काहीतरी असं एक काहीतरी यंत्र मंत्र करा आणि ते आमच्याकडे येण्यासारखं. म्हणजे आई वडिलाला ते तळमळ असते त्या लेकराला भेटण्याची. त्या मूर्खाला कळत नाही की आई वडिलाचं प्रेम काय आहे. कधीतरी पाठवून द्यावा, भेटावं, आई वडिलाला भेटा. आणि त्याला एक भीती राहते. काय भीती राहते? तिकडे गेल्यानंतर वापिस येते की नाही म्हणून एक प्रकारची भीती राहते. म्हणून अवघड गोष्टी आहे.
आता कळशारोहणानिमित्त असं नाव सांगितल्यानंतर महादेवाचं नाव घेतले पाठविणे गेलं तर अवघड होईल म्हणून लेकराला पाठवून देतात, तर नंतर पाठवितात की न पाठवितात काही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला एक मंदिर निर्माण करून पाठवून देतो. माय मंदिर बगर पैसाचा मंदिर, खर्च करायचं गरज नाही असा मंदिर तुम्ही निर्माण करा. कोणतं? हे देह हे मंदिर आहे. देहवे देगुला, देगुला म्हणजे मंदिर. हे दोन आहे की नाही पाय, दोन खांब, काय समजून घ्यायचं? दोन खांबा समजून घ्यायचं. आणि हे देह मंदिर बनवायचे. डोकं कळस करायचे. हे कळस, त्याच्यावर कावळा बसू शकते परंतु ह्याच्यावर कावळा बसू शकत नाही. लक्षात आलं का? तुम्ही बघा कधीतरी कावळा बसते तिथं, परंतु तुमच्या डोक्यावर कावळा बसला तर जाऊन आंघोळ करतो आणि हनुमान मारुतीला जाऊन दिवा लावतो. तर देहवे देगुला शिरवे वन्न कळशवय्या, सोन्याचा कळस आहे. त्या प्रकारे ह्या देहाला देगुळ समजून त्या देगुळ मध्ये गेल्यानंतर देव प्रसन्न होतो. लक्षात आलं का? या मंदिरामध्ये जाताना चप्पल वगैरे बाजूला ठेवून आत जातो. या मंदिरामध्ये चप्पल ज्या प्रकारे बाजूला ठेवलो, गंदा विचार सुद्धा आमच्या डोक्यातला बाजूला सारून नंतर त्या देवाचा ध्यान करावं. खरा म्हणजे तो खरा देगुळ होऊ शकते. म्हणून सर्वांनी या ठिकाणी जे बसलेले आहे प्रत्येक देगुळासारखं एक मंदिर निर्माण करून त्या देवाचा दर्शन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर या मंगलमय प्रसंगी आनंदाचा क्षण, प्रसादाचा वेळ आहे. प्रसाद चालू आहे का तिकडे? ठीक आहे. लय हुशार लोक ते. माता मंडळी समाधान बसले, ते समाधान शिस्त सुरू केली. घरामध्ये बी तसंच, पहिले तेच खाऊन निघून जातात, मंदिरमध्ये तेच पुडी, सगळं खायला पुडी, बाकीच्या गोष्टी पुडी नाही समजा. त्याकरता आज या प्रसन्न वातावरणामध्ये कोला या नगरी आनंदाचा अनुभूती या ठिकाणी आपण घेत आहोत. तर दोन गोष्टी करंट आल्यामुळं या ठिकाणी मी दोन गोष्टी वाढविलो. आला का लक्षात? सकाळी नाश्ता वगैरे झाला असेल ना? या मंगलमय प्रसंगी आपण काय विचार करायचे थोडासा लक्षपूर्वक तुम्ही ऐका. काल मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो. येता येता आम्हाला बोलविले. कशा करता बोलविले? पूर्वी आम्हाला म्हणायचं, महाराजजी आमच्या पोराला व्यसन लागलेले आहे म्हणून आपल्या जवळ घेऊन यायचं. व्यसन लागलेले. काय व्यसन लागले? बीडी वडते, तंबाखू खाते, गुटखा खाते, असं म्हणून त्या पोराला धरून आणत होते. आता दारू तर सोडा, दारू पिते, गुटखा खाते, तंबाखू खाते, ह्याच्यानं तेवढं बर्बादी तेवढं होत नव्हतं. आता तसा नाही. मोबाईल खेळून सगळा सत्यानाश करू लागलेले आहे म्हणून धरून आणू लागले आपल्या जवळ. परवा मी बघितलं कर्नाटकमध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपये घातला त्या मोबाईल मध्ये क्रिकेट खेळून. खेळणारे वेगळे, कुठं खेळाले की एक पत्ता नाही, परंतु पैसा लावणार इथं 1.5 कोटी घातला. नंतर त्याच्या वडिलाला कळालं. ते देतात, कसं देतात काही पत्ता नाही. लोक कळाले
आम्हाला काही जगून मतलब नाही म्हणले, शिव्या दिलं, शिव्या खाऊन ते पोरगा जाऊन फाशी घेऊन मरून गेला आणि त्यांना फाशी घेऊन मरून गेला म्हणून वडील त्या दृश्य बघितला, एकुलता एक मुलगा मेल्यावर मी कशाला जगू म्हणून त्यानं बी फाशी घेऊन मेला आणि वडिलाचा फाशी आणि मुलाचा फाशी बघून आई सुद्धा फाशी घेऊन मेली. विचार करा, गोष्टी खतरनाक व्यसन आहे, सावधान राहा. कोणी त्याच्यामध्ये पुढे गेलेले नाही, कोणाचं कल्याण झालेले नाही. काही लोक पागल होऊन गेले त्याच्यामध्ये, मोबाईल बघत 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 पागल होऊन गेले. माय जास्त लक्षपूर्वक तुम्ही मोबाईल बघू नका. डबल आलं तर हरकत नाही, माझा युट्यूब चॅनल आहे आणि चॅनल मध्ये तुम्ही ऐकून घ्या. बराच वेळ मी हे गोष्टी बोललो. एक बाई पागल झाली होती, माझ्याकडे धरून आणले. पागल लोकांना धरून आणतात, काउन्सिलिंग करून काहीतरी नीट करावं म्हणून. भानामती, केगामती, मनामती जे बी काय आहे मती भ्रष्ट झालेले घेऊन येतात. एका बाईला पकडून आणले, मुंबईची होती ती, पकडून आणले. मी मला काय झाले महाराज, काय सांगावं म्हणलं, काय सांगावं. जवळजवळ 200 मोबाईल फोडून टाकली बाई. स्मार्टफोन लाखाचा, 1.5 लाखाचा. कोणाचा हातामध्ये मोबाईल दिसलं पळत जायचा, मोबाईल घ्यायचा, फोडून टाकायचं. मला बाई काय कस काय फोडलीस तू मोबाईल, त्याला विचारून काय मतलब नाही म्हणले. मोबाईल का फोडते ते सांगा मला, कस काय, काय झाले काय. त्यांनी कथा सांगितलं. मोबाईल बैगाचा सवय असं लागलेले आहे. काही लोक त्याच्यामध्ये दोस्तानी करून घेऊ लागले. मोबाईल मध्ये दोस्त पहिल्यांदा ऐकलो मी काल. मोबाईल मध्ये दोस्त कसं होतात म्हणून काल विचारलो पोराला. इंस्टाग्राम म्हणून आहे म्हणे, इंस्टाग्राम. फेसबुक वेगळं, इंस्टाग्राम वेगळं आणि व्हॉट्सअप वेगळं. आणि इंस्टाग्राम मध्ये जाऊन लांब 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 असलेले लोकांना दोस्त करून घ्यायचे. जास्त दोस्ती वाढलं, मुलगी एखादी असला तर त्याला जाऊन लग्न करून घ्यायचे. पोरगा असला तर जाऊन भेटायचा, मजा करायचा, धाब्यामध्ये जायचा, हॉटेलमध्ये जायचा, मजा करायचा. कोणाचा पैसा, कोण की काय की कसं. ज्याचा जळते त्यालाच कळते म्हणे. आई वडील मरमर मरमर करून इकडे त्याच्या परेशानी आहे, त्यांना पैशाचा सत्यानाश करायला काही गोष्टी नाही. म्हणून हे महत्वाचं गोष्ट तुम्हाला बोलू लागलो. एवढा बोलून तुम्हाला विराम करतो. म्हणलं का फोडते बाई मोबाईल म्हणून विचारलं तर त्याला सवय होत व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि युट्यूब बघायचं सवय होत. आणि फेसबुक बघता 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 दुपारीचं वेळ होत. थोडं लांब जा. दुपारीचं वेळ होत. मोबाईल बघत बसले पलंगावर. छोटासा लेकरू होता 2-2.5 वर्षाचे, बाजूला झोपून मोबाईल बघत बसले. सरकत 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 बघत 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 एक रूप होऊन गेली. नंतर ते लेकरू दुपारीचा वेळ हळू उठले. लेकरू उठलेले काही त्याला पत्ताच नाही. आईचं नजर लेकरावरती. इथं छोटासा बाळ असेल, त्या लेकराला सोडून आई राहू शकते का मला सांगा. घडी 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 बघतोय माझं लेकरू कुठे गेले, माझं लेकरू कुठे गेले. कंटिन्यू त्याचा ध्यास त्या लेकराच्या प्रती राहते, सोडून राहू शकत नाही. परंतु गुंगली त्या मोबाईल मध्ये. लेकरू उठलं, पलीकडे निघून गेले. मोबाईलच्या बॅटरी संपली. त्याला बॅटरी राहते किती म्हणून चालते मोबाईल.
बॅटरी संपल्यावर बघितली बाजूला लेकरू नाही. लेकरू कुठं गेले म्हणून मुंबई नगर आहे, कुठं रोडचं पलीकडे गेली की अलीकडे गेली की तिकडे गेली की इकडे गेली की मग हुडकत गेली. कुठं लेकरू आढळत नाही, सापडले नाही. आखरी थकून बघूत बाथरूम मध्ये तरी गेले का म्हणून जाऊन बघितलं. बाथरूम मध्ये जाऊन बघितल्यानंतर एक दृश्य त्याला दिसली. काय म्हणून बकिटामध्ये वाकून बघताना ते पोराचा लेकरूचा मुंडका खाली पायवरी तिथंच पाणी पिऊन मरून गेले. ते लेकरू मृत्यू पावले. पाय दिसत होत. त्यावेळे डोक्याला चढलं, माझा लेकरू का मेले, कशासाठी मेले माझं लेकरू, या मोबाईल मुळे मेले. म्हणून पहिला मोबाईल दगड घेतली, पडून टाकून चोरा केली. नवरा घरी आला, नवऱ्याचा मोबाईल घेतली, फोडून टाकले. दोस्त घरी आला, दोस्ताचा घेतली, फोडून टाकले. जे काय कोणाच्या हातामध्ये मोबाईल दिसलं, घ्यायचं फोडायचं, घ्यायचं फोडायचं. मला पहिले सांगून ठेवले होते, महाराज तुमचं मोबाईल लपून ठेवा, तुमचं बी फोडून टाकते ते बाई. नंतर त्या बाईला बोलून घेतलं. काय का बाई, का फोडतीस, काय झाले तुला, माझा लेकरूचा जीव खाल्ले. सांगा कोण खाल्ले जीव, मोबाईल खाल्ले का. मोबाईल बघणाऱ्यांनी असाधारण बाळगाल्यामुळं त्या ठिकाणी ते लेकरूच्या सत्यानाश होऊन गेलं. नंतर मी म्हंटल तुझा मुलगा गेलेले नाही, माझ्याकडे येते मुलगा, तुझ्या मुलाला मी देतो, परंतु आजपासून तू मोबाईल फोडणं बंद केलं तरच तुला मुलगा देतो, नाहीतर देत नाही. देतं का महाराज, बिलकुल देतो. तुमचा मुलगा तुमच्या पदरात मी टाकणार आहे, परंतु थोडासा मला वेळ द्यावा लागेल. साष्टांग नमस्कार घातले. आजपासून मी मोबाईल फोडणं बंद करतो, माझा मुलगा कधी देता सांगा. 9 महिना 9 दिवसाच्या नंतर तुझा मुलगा तुझा पोटीच जन्म घेणार आहे, काय टेन्शन घेऊ नको म्हटलं त्याला. आला का लक्षात. देवाच्या कृपा, शंभू महादेवाचा आशीर्वाद. 9 महिना 9 दिवस इंतजार केली आणि सेम टू सेम लेकरू त्यांच्या पोटी जन्म घेतलं. उजवी पायामध्ये त्यांना एक मच्छ होत, त्या लेकराच्या पायामध्ये सुद्धा मच्छ दिसले. तर त्याला वाटलं हेच खरा लेकरू माझा पोटी जन्म घेतले म्हणून. आता परवा यात्रा भरला होता एकलारच्या जत्रामध्ये, मी बोलत असताना 3 वर्षाच्या लेकराला घेऊन उभा राहून दाखवले, हेच पोरगा आहे बघा आप्पा माझा म्हणून उभा राहून त्या लेकराला मला उचलून दाखवले आणि त्याचा सत्कार बी मी केलो परवा. म्हणून एवढा बी पागल होऊ नका माय. लक्षात आलं का. लेकराकडे जास्त लक्ष ठेवा, मोबाईलकडे जास्त लक्ष ठेवू नका. आजकाल जन्मलेले पोरग सुद्धा मोबाईलच मागले. कशा करता तुम्ही त्याला पोटात असताना मोबाईल बघून 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 पहिला तुम्ही सवय लावून ठेवल्या आणि जन्म घेतल्याबरोबर ते मोबाईल मागायला. म्हणून अटॅचमेंट कोणाची पाहिजे म्हटलं तर शंभू महादेवाशी. अशनी शयनी गमनी भोजनी प्रेमी शूळ पाणी स्मरावावं. डिलिव्हरी झालेले बाई असं बघत होती म्हणे. ते नर्सबाई म्हटलं म्हणा तुझं लेकरू तिकडी नाही माय, या बाजूला टाकलो मल्ले म्हणे. त्यावेळेस ते बाई म्हणे मला लेकरू बघत नाही, मी मोबाईल बघलो मल्ली म्हणे. लक्षात आला का तुम्हाला. म्हणजे एवढा आवड मोबाईलचं झालेले आहे. तर एवढा भक्तगण या मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईल बाजूला सारून स्विच ऑफ करून माझ्या गोष्टी तुम्ही ऐकू लागला म्हटलं तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कोणीच नाही म्हणून आज तुम्हाला सांगतो. लक्षात आलं. तुझी एक भाग्यवंता आकळीला उमाकांता, भाग्यवान तो आहे. सगळं बाजूला सारून या कलियुगामध्ये शंभू महादेवाचा गुणगान ऐकण्यासाठी वेळ काढतात म्हटलं तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कोणी नाही. वेळाच्या अभावी जास्त न सांगता
या कोला नगरी येण्याचा एक सद्वेळ, काय नाव त्यांचे, आम्हाला त्यांच्या घरी गेलतो ना आता, भगवानजी काही दिवसापूर्वी आपल्या सानिध्यात आला. मला आठवणच नाही, 11, 12, 13 वर्षापूर्वी तुमच्या गावाला आलो होतो मी. 13 वर्षापूर्वी या ठिकाणी 13 जो मेरा, 13 वर्षाच्या नंतर दुसरा योग या ठिकाणी जुळून आला. त्या भक्तांच्या घरी आले तेव्हा त्यांनी अनुग्रह वगैरे घेतले होते, दीक्षा वगैरे घेतले होते. तदनंतर लक्षात ठेवून गुरुमाऊलींना या ठिकाणी बोलावून घ्यावं म्हणून एक आस्था सुद्धा भक्ती ठेवून आम्हाला बोलावून घेतले. मला मराठी बरोबरी बोलता येत नाही, जास्त चांगलं बोलायला आलं तर अजून बी सोडत नव्हतो. लक्षात आलं का? बरं झालं एवढं बोलायला देवाने आम्हाला सुविधा करून दिले. म्हणून या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सेवा केलेल्या आहेत त्यांना शंभो महादेव त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद आयुष्य आरोग्य देवो. येता येता कीर्तनकारचं वासुदेव गुरुजी त्या कीर्तनचा 2 शब्द माझ्या कानात पडलं. तुमच्या कानात किती पडले मला माहिती नाही. येता येता 4 गोष्टी ऐकू आले मला. ते म्हणत होते धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधा फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थम, हे माझ्या कानात पडलं. मला वाटलं हे 4 गोष्टीच प्रवचन या ठिकाणी करावं. आणि महाराजांनी पुढे काय काय बोलले मी ऐकलेले नाही. पहिला काय होतं, देवाला काय मागतो आपण पूजा करता वेळेस, हे पुजारी जे आहे ना, पुजारी संकल्प सोडतो. काय संकल्प सोडतो? शिवशिवशंभरात नाही या प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धेश विनवरः कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमवारे जम्बुद्वीपे भारतवर्षे भारतखंडे मेरोर दक्षिण दिग्भागे श्रीशैलस्य पश्चिम प्रदेशे ज्या ठिकाणी आम्ही वास करतो त्या ठिकाणी महादेवा तू वास करून माझा मनोकामना पूर्ण करा म्हणून संकल्प सोडतो. माय संकल्प सोडतो. काय काय संकल्प? धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधा फलपुरुषार्थ. पुरुषार्थ केल्याशिवाय हे प्राप्ती होत नाही. धर्म संपादन करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागते. अर्थ संपादन करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागते. काम पुरुषार्थ आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागते. मोक्ष मिळविण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ लागते. लक्षात आलं का? तर हे दशरथ राजाला धर्माचा पुरुषार्थ भेटले. अर्थ भरत राजाला अर्थ भेटलं. कैकेयी माताला काम भेटलं, मनोकामना पूर्ण झाले. मोक्ष पदवी प्रभू रामचंद्राला भेटलं. विचार करायचं गोष्ट आहे. प्रभू रामचंद्राला मोक्ष मिळविण्यासाठी एकमेव कारण आहे, घर सोडून जंगलामध्ये भटकत असताना अनेक साधू संतांचा दर्शन होत होती आणि त्या साधू संतांच्या दर्शनामुळे सत्संगामुळे त्यांना मोक्षाच्या अधिकारी आहे. मी विस्तारपूर्वक सांगत नाही. म्हणून हे 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी इथं या ठिकाणी जे माता बसलेले आहेत, पैसा दिले की नाही कळशाला? म्हणजे हे धर्माचा संग्रह झाला. तुमच्या जीवनामध्ये धर्माचा संग्रह झाला. धर्म अर्थ, घरामध्ये पैसा जमा होण्यासाठी अर्थसंग्रह करण्यासाठी सुद्धा मेहनत लागते. पहिला धर्म आहे, नंतर अर्थ आहे, नंतर काम आहे, नंतर लास्ट मोक्ष. म्हणून हे 4 पुरुषार्थ प्राप्ती होण्यासाठी प्रभूला आपण मागणी करतो. त्या प्रकारे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थ तुम्हाला लाभो. सेवा करण्याचा संधी वेळोवेळ प्राप्ती हो. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला ऐकायचं असेल तर 1000 तासाचा प्रवचन या युट्यूब चॅनल मध्ये आहे माझं. 1000 तास फक्त आमचं नाव ओरडायचं.
तमलुरकर महाराज म्हटलं तरी सुद्धा आम्ही हजार आलं का लक्षात. नंतर त्याला लाईक वगैरे करून नंतर वेळोवेळी येण्यासारखं त्याला सबस्क्राईब करून नंतर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, ऐकू शकता. फक्त अर्धा तासामध्ये तुम्हाला तृप्त करणं म्हणजे मला अवघड आहे. आतापर्यंत वसुदेव महाराजजी तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी बोललेल्या आहेत, तरी तुम्ही शांत बसून आहात म्हणून दोन गोष्टी मी या ठिकाणी बोलू शकलो. तुम्हा सर्वांचं हितचिंतन करतो. दोन शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वते हर हर हर. जो महादेव म्हणणार नाही, लक्षात घ्या, जो महादेव म्हणणार नाही अगला जन्मामध्ये मुक्का होऊन जन्माला येणार. मूक 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 म्हणजे काय? हर 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 हर. जे हात वर करणार नाही ते लंगडं होणार आहे. हर 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 हर. बघा किती भीती आहे तुम्हाला पुढचा जन्माचा.